जर तुम्हाला कोणाला हिडन वॉटरफॉल आणि हिडन केव्ह एक्सप्लोअर करायचे असेल तर ही रील तुमच्यासाठी. या ट्रेकसाठी आम्ही सकाळी लवकरच निघालो. सावरोली गावात पोहोचून आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली. गुहेपर्यंत जाणारी वाट ही पूर्णपणे मळलेली वाट आहे. रस्ता भटकायला नको म्हणून जागोजागी आपल्याला असे रिबीन पाहायला मिळतात. या वाटेत आपल्याला पहिला ओढा लागतो. पाऊस नव्हता म्हणून हा ओढा पार करणे शक्य झाले. नंतर घनदाट जंगलांनी वेढलेली वाट चालू होते. निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही आपली वाटचाल चालू ठेवली. नंतर आपल्याला पाहायला मिळतो दुसरा ओढा. हा पार करणे थोडा रिस्कीच आहे, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त नव्हता म्हणून तोही पार करणे शक्य झाले. फायनली 1.5 तासाचा ट्रेक करून आम्ही त्या गुहेपर्यंत पोहोचलो. धबधब्याच्या मागेच आपल्याला ही गुहा पाहायला मिळते. स्थानिक लोक याला वाघबीळ असे म्हणतात. या गुहेपर्यंत जाणारी वाट थोडी निसरडी आणि रिस्की झाली आहे, तर थोडा सांभाळूनच जायचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं की पूर्वी या गुहेत वाघाचं अस्तित्व होतं. या गुहेत जसजसं तुम्ही आतमध्ये जाशिला तसं तसं ही गुहा अरुंद होत जाते. नंतर आम्ही गुहेजवळच बसून वरून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेत तिथेच खूप वेळ बसून राहिलो. जर तुम्हाला कोणाला हा हिडन ट्रेक करायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये वाघबीळ टाईप करा. तुम्हाला लोकेशन तुमच्या DM मध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.